Well, let me say, first of all, a very warm good afternoon. The lesson that we are going to learn now is a really, really easy lesson for us. It is like the easiest among all the units that we are learning. हा आत्तापर्यंतचा सगळ्यात इझिएस्ट लेसन असणार आहे आणि म्हणूनच मी तो शेवटी ठेवला आहे तुमच्यासाठी. कारण शेवटी शेवटी आपल्याला थोडासा कंटाळा आलेला असतो सेमिस्टरचा. सो मला वाटतं हे पटकन शिकायला आणि मुख्य म्हणजे हा तुमच्या डोक्यात फ्रेश राहिला तर याच्यावर क्वेश्चन जे येतील ते आपोआपच तुमच्या लक्षात राहणार आहे. बरोबर? लेट्स स्टार्ट. ओके. आपण मनी, प्राइजेस आणि इन्फ्लेशनवर बोलणार आहोत आणि त्यातला आजचा पार्ट असणार आहे मनी सप्लायचा. सो टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट मनी सप्लाय. अँड लेट्स स्टार्ट फ्रॉम युअर अँड आवर फेवरेट साईट इन्व्हेस्टोपीडिया. We might have some good video on that. Let's check what is money supply. The money supply is all the currency and other liquid instruments in a country's economy on the date measured. सो ॲक्च्युली मनी सप्लाय म्हणजे काय, तर एकूण देशातली करन्सी म्हणजे आपल्या हातात येणारे नोटा, नाणी, थोडक्यात पैसे आणि अदर लिक्विड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे चेक, डेबिट क्रेडिट कार्डने, नंतर बिल्स ऑफ एक्सचेंज असतात ती, किंवा इतर कुठल्याही प्रकारची लिक्विड इन्स्ट्रुमेंट्स असतात ती, इन अ कंट्रीज इकॉनॉमी ऑन द डेट मेजर्ड, ज्या दिवशी तुम्ही मेजर करताय त्या तारखेला. ओके. आणि म्हणूनच हे खूप इझी आहे, कारण मनी हा आपल्या जनरली जो खिसात आहे, जर समजा प्रत्येक माणसासाठी मनी सप्लाय मोजायचं ठरलं तर तुम्ही खिशातून जे काढताय तो तुमचा मनी सप्लाय असतो. ओके. जेवढी तुमच्या खिशात अमाऊंट आहे तेवढी. उद्या एखाद्याकडे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, तर त्या कार्डवर त्या अकाउंटवर जेवढे पैसे आहेत तेवढे आणि प्लस त्याच्या खिशात पैसे आहेत. सो ते एकूण टोटल ॲग्रिगेट बनतं त्याचा मनी सप्लाय. तसंच जेव्हा पूर्ण देशासाठी, पूर्ण इकॉनॉमीसाठी कन्सिडर केलं जातं, इट बिकम्स द मनी सप्लाय फॉर दॅट पर्टिक्युलर कंट्री. ओके. Money supply roughly includes both cash and deposits that can be used almost as easily as cash. So saving deposit, FD, देन रिकरिंग डिपॉझिट्स, ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची बँकेतली अकाउंट असतात. कॅश, क्रेडिट, करंट. तसंच वेगवेगळ्या प्रकारची कॅश इन द सेन्स नाणी, नोटा यांच्यामध्ये असणारी, जे इझिली कॅश सारखं वापरता येऊ शकतं. वी आर टॉकिंग अबाउट दॅट मनी सप्लाय. ओके. गव्हर्नमेंट इश्यूज पेपर करन्सी म्हणजे नोटा अँड कॉइन्स थ्रू सम कॉम्बिनेशन ऑफ देअर सेंट्रल बँक अँड ट्रेजरीज. सो जर आपण बघितलं तर आरबीआय नोटा छापते असं आपण म्हणू शकतो. आणि टाकसाळात म्हणजे टाकसाळ नावाची जागा असते जिथे नाणी छापली जातात, नॉट छापली, तयार केली जातात. बँक रेग्युलेटर्स इन्फ्लुएन्स मनी सप्लाय अवेलेबल टू द पब्लिक थ्रू द रिक्वायरमेंट प्लेस्ड ऑन द बँक्स टू होल्ड रिझर्व्स, हाऊ टू एक्सटेंड क्रेडिट अँड अदर रेग्युलेशन. सो बँक्स असतात किंवा बँक रेग्युलेटर्स हे मनी सप्लाय कंट्रोल करायचा, इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतात. प्रत्येक बँकेला एक ठराविक रिझर्व्ह मेंटेन करायला लागतो आरबीआयने सांगितलेला. थ्रू त्यातून, किंवा असा विचार करा की क्रेडिट जे द्यावं लागतं, तर ते क्रेडिट देताना किंवा इतर वेगवेगळे रेग्युलेशन्स फॉलो करताना ज्या प्रकारे मनी सप्लाय कन्सिडर केला जातो, वी आर टॉकिंग अबाउट सच काइंड ऑफ मनी सप्लाय. लेट्स सी. Money supply, or money stock, refers to the total amount of currency and other liquid financial products in an economy at a particular time. There are several measures of money supply depending on what's included. M0, the narrowest definition of money supply, includes only hard currency in circulation. MB includes M0 plus hard currency held in bank reserves, which is not technically in circulation. M1, a common measure of money supply, includes hard currency in circulation. M0 plus checking accounts and certain other checkable deposits. Checking accounts are technically out of circulation, but the owner can retrieve them from the bank upon demand. M2 includes all of M1 plus savings deposits and CDs. Savings deposits and CDs are slightly less liquid than checking accounts, but can still be converted to cash quickly. M3 includes larger deposits, institutional money market funds, and other larger liquid assets. Economists study money supply and central banks manage the size of the money supply.
When an economy is growing too slowly, increasing money supply can stimulate it. If it's growing too quickly, decreasing money supply can slow down the economy and prevent inflation. Central banks control the money supply by raising and lowering their interest rates, which affects the rates charged by private banks. This management of the money supply through interest rates is called monetary policy. सो या एक अतिशय एका मिनिटात असं आपण म्हणू किंवा 2 मिनिटात आपण मनी सप्लायची ओव्हरऑल टर्म ओव्हरऑल जे काही आपण बघू शकतो ते बघायचा प्रयत्न केला आणि हेच आपण इन डिटेल बघणार आहोत की M1 म्हणजे काय, M2 म्हणजे काय, M0 म्हणजे काय आणि बेसिकली मॉनिटरी पॉलिसीमध्ये काय असतं. ओके, लेट्स सी व्हॉट इज द मनी सप्लाय. मी तुम्हाला ऑलरेडीच हे मगाशी वाचलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं, राईट. द सप्लाय ऑफ मनी इज अ स्टॉक ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. थ्रू इट कन्वेज द आयडिया ऑफ फ्लो ओव्हर टाइम. त्यामुळे या मनी सप्लाय मधून पैशाचा फ्लो कसा है, पैसे का फ्लो कैसा है, ये आइडिया हम डेवलप करते जाते हैं. द टर्म सप्लाई ऑफ मनी इज अ सिनोनिमस विथ सच टर्म्स एज मनी स्टॉक, स्टॉक ऑफ मनी, मनी सप्लाई एंड क्वांटिटी मनी. तो मनी सप्लाई को और भी कुछ बोला जाता है, उसमें क्या होता है, मनी स्टॉक, स्टॉक ऑफ मनी सप्लाई एंड क्वांटिटी मनी. The supply of money at any moment is the total amount of money in the economy. तो इकोनॉमी में जो पैसा है at that time जो circulate हो रहा है, that is what we call supply of money. There are three alternative views regarding the definition or measures of supply of money or money supply. The most common view is associated with the traditional and Keynesian thinking, which stresses the medium of exchange function of money. सो त्यातला मोस्ट कॉमन कोणता आहे, केनेशियन थिंकिंग मधला, की पैशाला मीडियम ऑफ एक्सचेंज म्हटलं जातं. इन द सेन्स एक वस्तू घेण्यासाठी एक कॉमन मेजर पैसा असते. जसं आपण बघितलं होतं की बाटर ट्रेडमध्ये पहिल्यांदा एका तांदूळाच्या सॅकला पोत्याला 2 गायींबरोबर ट्रेड केलं जायचं मे बी. पण जर समजा एखाद्या माणसाकडे 1.5 पोतं असेल तर काय करणार तुम्ही, अर्धी गाय तर नाही करू शकत, अर्धी बकरी नाही करू शकत. सो दॅट मीन्स एक स्टँडर्ड गरजेचं होतं आणि पैशाने ते स्टँडर्ड मिळवून दिलं. इट हॅज बिकम मीडियम ऑफ एक्सचेंज, कॉमन मीडियम ऑफ एक्सचेंज. सो जनरली पैशाकडे कॉमन मीडियम ऑफ एक्सचेंज असं बघितलं जातं. According to this view, money supply is defined as currency with the public and demand deposit with the commercial banks. Demand deposits are savings and current accounts of deposits in the commercial bank. सो डिमांड डिपॉझिट्स मध्ये काय काय असतं, तुमची सेव्हिंग्स आणि करंट डिपॉझिट जे असतात, अकाउंट्स जे असतात कमर्शियल बँक्समध्ये, त्याला डिमांड डिपॉझिट्स असं म्हटलं जातं, कारण तुम्ही लगेच पैसे काढू शकता. दे आर द लिक्विड फॉर्म ऑफ मनी बिकॉज डिपॉझिटर्स कॅन ड्रॉ चेक्स for any amount lying in their accounts and the banks has to make immediate payment on demand. So यांना डिमांड डिपॉझिट का म्हटलं जातं, कारण हे जे डिपॉझिटर्स असतात किंवा जे पैसे ठेवणारे लोक असतात ते त्यांच्या अकाउंटमध्ये जितकी अमाऊंट असते त्या अमाऊंटचा किंवा त्याच्या दरम्यानच्या कुठच्याही अमाऊंटचा चेक लिहून लगेच पैसे काढू शकतात. सो इट्स इन्स्टंट मनी. Demand deposits with commercial banks plus currency with the public are together denoted as M1, the money supply. So M1 म्हणजे लोकांकडे असलेली डिमांड डिपॉझिट्स आणि करन्सी. This is regarded as narrower definition of money supply. That's why M1 याला narrower definition of money supply असं म्हटलं जातं. आता मला सांगा, तुम्हाला जर माझं बोलणं ऐकू येत असेल तर डिमांड डिपॉझिट्स मध्ये 2 प्रकारचे अकाउंट्स इन्क्लूड करता येतात. कोणती 2 अकाउंट बद्दल मी बोलले, लक्षात घ्या बरं का, सेव्हिंग्स अकाउंट आणि करंट अकाउंट. सो डिमांड डिपॉझिट्स मध्ये कोणती 2 अकाउंट येतात सांगा मला. सेव्हिंग अकाउंट आणि डिमांड अकाउंट. व्हेरी गुड, करेक्ट. आणि नॅरोअर डेफिनेशन ऑफ मनी सप्लाय किंवा मनी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण M1 चा विचार करत असतो, कारण M1 मध्ये ही दोन डिमांड डिपॉझिट्स म्हणजे सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट मध्ये असलेले पैसे प्लस माणसाच्या खिशात असलेले पैसे, ओके, करन्सी विथ द पर्सन, याचा विचार केला जातो. अँड दॅट्स वाय M1 दॅट इज मनी सप्लाय आणि M1 ला narrower definition of money supply म्हटलं जातं. The second definition is a broader and is associated with the, so ही झाली पहिली डेफिनेशन M1.
ओके. आता आपण दुसऱ्या डेफिनेशनचा विचार करणार आहोत, जी थोडीशी ब्रॉडर आहे, M1 सारखी नॅरोवर नाहीये आणि इज असोसिएटेड विथ द मॉडर्न क्वांटिटी थिअरिस्ट हेडेड बाय फ्रीडमन. सो फ्रीडमन सारख्या इकॉनॉमिस्टनी हेड केलेली किंवा आपल्याला दिलेली ही डेफिनेशन असू शकते. ओके. प्रोफेसर फ्रीडमन डिफाइन्स द मनी सप्लाय ॲट द मोमेंट ऑफ टाइम ॲज लिटरली द नंबर ऑफ डॉलर्स पीपल आर कॅरिंग अराउंड इन देअर पॉकेट्स. म्हणजे ॲक्च्युली लोकांच्या पॉकेटमध्ये असणारे पैसे किंवा नोटा किंवा नाणी, द नंबर ऑफ डॉलर्स दे हॅव टू देअर क्रेडिट ॲट बँक्स or dollars they have to their credit at banks in the form of demand deposits and also commercial bank time deposit. So time deposit म्हणजे FD रिकरिंग सारखे डिपॉझिट, डिमांड डिपॉझिट्स जी त्यांच्या करंट किंवा सेव्हिंग अकाउंट मध्ये असतात, त्याच्याबरोबर त्यांच्या खिशात असलेले पैसे, या प्रकारचं आणि क्रेडिट इन द सेन्स त्याच्या बँकेत त्यांनी ठेवलेले पैसे, या सगळ्या गोष्टींना आपण दुसरी ब्रॉडर डेफिनेशन म्हणतो. टाइम डिपॉझिट्स आर फिक्स डिपॉझिट ऑफ कस्टमर्स इन द कमर्शियल बँक. मग अशी म्हटलं असं, जेव्हा मी तुम्हाला डिमांड डिपॉझिट काय असं विचारत होते तेव्हा कोणती दोन अकाउंट म्हटलं होतं मी? डिमांड डिपॉझिटसाठी आपण कोणती दोन अकाउंट म्हटलं होतं मित्रांनो? सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट. करेक्ट, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. तसंच टाइम डिपॉझिट, टाइम इन द सेन्स ज्याच्यात आपल्याला टाइम इन्व्हॉल्व करायला लागतो, अशा जनरली फिक्स्ड डिपॉझिट असतं. तुम्ही एका ठराविक काळासाठी इन्व्हेस्ट करता, गुंतवणूक करता. दॅट्स वाय टाइम डिपॉझिट्स आर फिक्स्ड डिपॉझिट्स ऑफ कस्टमर्स इन द कमर्शियल बँक. Such deposits earn a fixed rate of interest varying with the time period for which amounts is deposited. So ही जी डिपॉझिट असतात, फिक्स डिपॉझिट, त्याला एक फिक्स ठराविक रेट ऑफ इंटरेस्ट मिळत जातो आणि त्यामुळे तो ठराविक एका टाइम पिरियड पर्यंत जेवढे पैसे आपण डिपॉझिट केलेत पहिल्या वेळी तेवढ्याला मिळत जातो. मनी कॅन बी विथड्रॉन बिफोर द एक्सपायरी ऑफ दॅट पिरियड बाय पेईंग अ पेनल रेट ऑफ इंटरेस्ट टू द बँक. सो जर तुम्हाला FD तोडायची असेल असं म्हणतात, म्हणजे FD बंद करायची असेल तर तुम्हाला ऍक्च्युली FD तोडता येत नाही, तर तुम्हाला त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट OD घ्यायला लागतो. ओके. आणि त्याच्यासाठी पेनल म्हणजे शिक्षा असं नाही म्हणता येणार, पण कारण तुम्ही लवकर तोडली ती FD ठराविक काळाच्या ठरलेल्या काळापेक्षा, तर त्याच्यावर तुम्हाला बँकेला इंटरेस्ट द्यायला लागतं ॲज अ पेनल रेट ऑफ इंटरेस्ट. सो टाइम डिपॉझिट्स possess liquidity and are included in the money supply by Friedman. Thus, the definition includes M1 plus time deposits of commercial banks in the supply of money. So, ही जी दुसरी डेफिनेशन आहे M2, ती आपल्याला असं म्हणायला लागलं की त्याला आपण असं म्हणू शकतो की M2 म्हणजे डिमांड डिपॉझिट्स, करन्सी आणि टाइम डिपॉझिट्स ऑल्सो. कुड यू प्लीज स्टॉप डुईंग दॅट? चुकून झालं असेल तर ठीक आहे, पण याचा अर्थ तुम्ही स्क्रीनशी खेळताय असं म्हणू का मी? आय रिअली डोंट थिंक सो की आपल्याकडे एवढा टाइम आहे या गोष्टीसाठी. सो प्लीज स्टॉप डुईंग दॅट. ओके. लेट मी जस्ट स्टॉप अनोटिंग. ओके. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे दॅट्स वाय M2 चा जर विचार केला तर M2 इज इक्वल टू M1 प्लस टाइम डिपॉझिट्स. Okay, the wider definition is characterized as M2 in America and M3 in Britain and India. It stresses the store of value of function of money, or what Friedman says a temporary abode of purchasing power. So actually M2 किंवा आपण ज्याला म्हणतो M3 इन इंडिया, M2 असं अमेरिकेत म्हटलं जातं, या डेफिनेशन ही ब्रॉडर आहे थोडी, आणि त्याच्यात ऍक्च्युली आपण व्हॅल्यू ऑफ स्टोरेशन किंवा व्हॅल्यू फंक्शन जे पैशाचं आहे, स्टोअर फंक्शन आहे, जे आपण पैसे साठवून ठेवू शकतो, हे त्याचं जे पैशाचं फंक्शन आहे त्याच्याबद्दल बोलतो. यालाच फ्रीडमन असं म्हणतो अ टेम्पररी अबोर्ड ऑफ पर्चेसिंग पॉवर, म्हणजे थोडक्यात काळासाठी पर्चेसिंग पॉवर कब करणं. ओके. द थर्ड डेफिनेशन इज ब्रॉडेस्ट अँड इज असोसिएटेड विथ गर्ली अँड शॉ. ओके. गर्ली आणि शॉ या दोन माणसांनी दिलेली ही थर्ड डेफिनेशन आहे. दे इन्क्लूड इन द सप्लाय ऑफ मनी M2 plus deposits of saving banks, building societies, loan associations, and deposits of other credit financial institution. So M3 मध्ये
सेव्हिंग्स तर आहेतच, डिपॉझिट्स M2 तर ऑलरेडी आहेच अख्खच्या अख्खं, कारण M2 मध्ये M1 प्लस टाइम डिपॉझिट्स आली होती. सो आता जेव्हा M3 किंवा आपण पुढच्या डेफिनेशनचा विचार करतोय त्यात M2 आहेच, प्लस सेव्हिंग्स बँक्स मधली डिपॉझिट्स, बिल्डिंग सोसायटीज मधले डिपॉझिट्स, लोन असोसिएशन्स मधले डिपॉझिट्स आणि डिपॉझिट्स ऑफ अदर क्रेडिट अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. सो या सगळ्याबद्दल सुद्धा आपण जेव्हा मनी सप्लाय मध्ये विचार करतो तेव्हा आपण ब्रॉडेस्ट डेफिनेशन बद्दल विचार करतो मनी सप्लायच्या. The choice between these alternative definitions of the money supply depends on two considerations. One, a particular choice of definition may facilitate or blur the analysis of various motives for holding cash, and two, from point of view of monetary policy, an appropriate definition should include the area over which the monetary authorities can have direct influence. बापरे, खूप जास्त इंग्लिश आहे, राईट? लेट्स स्लो इट डाऊन आणि छोटे छोटे पार्ट बघूया. ओके, सो अ पर्टिक्युलर टाइप ऑफ चॉईस ऑफ डेफिनेशन, तुम्ही M1 घेणार, M2 घेणार, M3 घेणार, वॉट एव्हर, अशी कशाच्या बेसिसवर घेणार? तर ऍक्च्युली हे म्हणजे हे घेण्यासाठी बाउंड्री खूप ब्लर आहे, कुठची तुम्ही चूज करणार याच्या. ओके, पण ऍक्च्युली तुम्ही कोणत्या मोटिव्ह, येस तुम्हाला काही बोलायचं आहे? मला वाटतं की कोणीतरी हात रेस केला होता. ओके, काही असेल तर मला सांगा. सो जेव्हा तुम्ही व्हेरियस मोटिव्ह साठी ते पैसे ठेवता, काही जण प्रिकॉशन, आपण बघितली होती 3 मोटिव्ह, जर तुम्हाला आठवत असेल तर, ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, प्रिकॉशनरी मोटिव्ह, स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. आणि यात अशा कुठच्या मोटिव्ह साठी जेव्हा तुम्ही कॅश होल्ड करता आणि कुठल्या तरी म्हणजे फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ मॉनिटरी पॉलिसी, की तुमच्या देशात मॉनिटरी पॉलिसी कोणती चालू आहे. मग अशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की जेव्हा इकॉनॉमी अतिशय स्लो डाऊन झालेली असते, आपण जेव्हा बिझनेस सायकल्स बघितल्या तेव्हा तुम्हाला आठवत असेल, जेव्हा रिसेशन पिरियड आलाय, डिप्रेशन पिरियड आलाय, तेव्हा तुमची इकॉनॉमी स्लो डाऊन होते. अशा वेळी जास्तीत जास्त मनी सप्लाय होणं गरजेचं असतं इकॉनॉमीला फ्रेश करण्यासाठी, पुन्हा एकदा तजेला देण्यासाठी. ओके, पुन्हा एकदा चालतं करण्यासाठी. त्यावेळी तुम्ही कोणती डेफिनेशन वापराल? वेअरॅज उलट असू शकेल की जेव्हा तुमची इकॉनॉमी बूम कंडिशनला आहे, प्रॉस्पेरिटी कंडिशनला आहे, तेव्हा तुम्हाला इन्फ्लेशन टाळण्यासाठी, म्हणजे भाववाढ टाळण्यासाठी तुम्हाला मॉनिटरी पॉलिसीमध्ये असं करायला लागतं की तुम्हाला तुमचा मनी सप्लाय कर्ब करायला लागतो, कंट्रोल करायला लागतो. सो ऍक्च्युली तुमच्या मॉनिटरी ऑथॉरिटीज कशा प्रकारे मॉनिटरी पॉलिसी हँडल करतायत त्याच्यावर अवलंबून असतं तुम्ही कोणती डेफिनेशन स्वीकारणार. इफ दीज टू क्रायटेरिया आर अप्लाइड, नन ऑफ द 3 डेफिनेशन इज होल्ली सॅटिस्फॅक्टरी. सो आतापर्यंत आपण ज्या M1, M2, M3 पाहिल्या, जर हे 2 क्रायटेरिया आपण ठरवले, मगाशी म्हटलेले, की कुठल्या मोटिव्हने कॅश होल्ड केले आणि कशी मॉनिटरी पॉलिसी अप्लाय होतीये, तर आपण ह्या कुठल्याच डेफिनेशन वापरू शकत नाही. The first definition of money supply may be analytically better because M1 is sure medium of exchange. But M1 is an inferior store of value because it earns no rate of interest as is earned by time deposit. So M1 ही एक सोपी डेफिनेशन आहे, वी कॅन से, ज्याच्यात मीडियम ऑफ एक्सचेंज असं म्हणून पैशाचा विचार केला जातो. पण ऍक्च्युली ती डेफिनेशन रेट ऑफ इंटरेस्ट, टाइम डिपॉझिट वर मिळणारा इंटरेस्ट, कारण तो पण तर आपला मनी सप्लाय असतो, जेव्हा आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये इंटरेस्ट जमा होतं, डिव्हिडंड जमा होतो. सो ह्या सगळ्याचा विचार M1 मध्ये केलेला नाहीये. सो दिस हॅज बिकम व्हेरी नॅरोवर एरिया if only demand deposits are included in money supply. So it is a very narrower definition. Okay, the second definition, M2, it includes time deposit, that is FD, in supply of money, is less satisfactory analytically because in a highly developed financial structure, जे highly developed financial structure असतं तिथे it is important to consider separately the motives for holding means of payment and time deposit. अशा प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कुठल्या मोटिव्हने ते कॅश होल्ड करताय, टाइम डिपॉझिट्स मेंटेन केलेत हे बघणं गरजेचं असतं. अनलाईक डिमांड डिपॉझिट्स, टाइम डिपॉझिट्स आर नॉट परफेक्टली लिक्विड फ्रॉम द लिक्विड फॉर्म ऑफ मनी. सो टाइम डिपॉझिट तुम्ही धडाधड कॅश सारखी वापरू शकत नाही, त्यामुळे ते लेस लिक्विड आहे. दिस इज बिकॉज अमाऊंट लाईंग इन देम कॅन बी विथड्रॉन इमिजिएटली बाय चेक. कारण
डिमांड डिपॉझिट जे असतं त्यातली आपण डायरेक्टली चेकने अमाऊंट काढून घेऊ जशी शकतो, तशी टाइम डिपॉझिट्समध्ये काढता येत नाही. नॉर्मली इट कॅनॉट बी विथड्रॉन बिफोर द ड्यू डेट ऑफ एक्सपायरी ऑफ डिपॉझिट. मग अशी म्हटल्याप्रमाणे FD समजा 10 वर्षासाठी केली आहे, तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला FD काढता येत नाही, तोडता येत नाही. इन केस ऑफ डिपॉझिटर वॉन्ट्स हिज मनी अर्लियर, जर त्याला पैसे आधी हवे असतील, ही हॅज टू गिव्ह अ नोटीस टू द बँक which allows the withdrawal after charging a penal interest rate from the depositor. जेवढे पैसे तो त्या FD मधून काढून घेत असेल, त्या पैशांवर, त्या ओव्हरड्राफ्टवर त्याला इंटरेस्ट पे करावं लागतं बँकेला, ॲज अ शिक्षा असं आपण म्हणूया. दस टाइम डिपॉझिट्स लॅक परफेक्ट लिक्विडिटी अँड कॅनॉट बी इन्क्लुडेड इन मनी सप्लाय. सो त्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं आहे की परफेक्ट लिक्विडिटी नसल्यामुळे टाइम डिपॉझिट तुम्ही मनी सप्लायमध्ये इन्क्लूड करू शकत नाही. But this definition is more appropriate from the point of view of monetary policy, because the central bank can exercise control over a wider area that includes both demand and time deposits held by commercial bank. So जेव्हा, could you please mute yourself? Don't make me do that. सो जेव्हा डेफिनेशन बद्दल आपण विचार करत असतो तेव्हा जे M3 किंवा M2 ही डेफिनेशन ही जास्त अप्रोप्रिएट होते मॉनिटरी पॉलिसीच्या दृष्टीने. ओके. द थर्ड डेफिनेशन ऑफ मनी सप्लाय इन्क्लूड्स M plus that is M2 plus deposits of non-bank financial institution is unsatisfactory or both on both the criteria. So M3 चा जर विचार केला तर M3 ही सगळ्याच क्रायटेरियामध्ये नापास ठरते. फर्स्टली दे डू नॉट सर्व द मीडियम ऑफ एक्सचेंज फंक्शन ऑफ मनी. म्हणजे पहिलं मीडियम ऑफ एक्सचेंज हे फंक्शन फुल्ली सॅटिस्फाय होत नाही. आणि सेकंडली द मोस्ट रिमेन आउटसाइड द एरिया ऑफ कंट्रोल ऑर सेंट्रल बँक. आणि M3 मध्ये जे काही इन्क्लूड होतं ते सेंट्रल बँकेच्या ऑथॉरिटीपेक्षा खूप बाहेरच्या गोष्टी आहेत. सो वी कॅनॉट कंट्रोल द फॅक्टर्स अंडर M3 ॲज अ central authority or RBI. Okay. The only advantage they possess is that they are highly liquid store of value. सो ऍक्च्युली M3 मध्ये ऍडव्हान्टेज काय आहे की त्याच्यात स्टोअर फंक्शन असतं मनीचं. पैसे कसे साठवता येतात याविषयी जास्त त्याच्यावर फोकस केला जातो. डिस्पाइट दिस मेरिट, डिपॉझिट्स ऑफ नॉन बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर नॉट इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ मनी सप्लाय. आणि म्हणूनच यात जी डिपॉझिट्स ऑफ नॉन बँक म्हणजे बँकेशिवाय इतर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये ठेवलेली डिपॉझिट्स आहेत त्या मनी सप्लायच्या अंडर घेतल्या जात नाही. सो मला वाटतं आपण मनी सप्लाय बद्दल ओव्हरऑल शिकलो. लेट्स टॉक अबाउट 4 मेजर्स ऑफ मनी सप्लाय. ओके, लेट्स सी. Cool, I guess we again have one video to watch. सो मग असे आपण M1 बद्दल विचार करत होतो, राईट. बघा इथे काय लिहिलंय. M1 इज अ मनी सप्लाय दॅट इज कंपोज्ड ऑफ फिजिकल करन्सी, कॉइन. फिजिकल करन्सी म्हणजे नोटा आणि नाणी. डिमांड डिपॉझिट्स, ट्रॅव्हलर्स चेक. तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हलर्स चेक काय असतात? म्हणजे पैशांच्या किंवा नोटांच्या ऐवजी तुम्ही चेक देता, ट्रॅव्हलर्स चेक, आणि तो नोटांसारखा स्वीकारला जातो. ओके. हायली लिक्विडेबल और हायली लिक्विडिटी असते त्यात, हाय लिक्विडिटी. अदर चेकेबल डिपॉझिट्स अँड निगोशिएबल order of withdrawal, that is NOW accounts. M1 includes most liquid portions of the money supply because it contains currency and assets that either are or can be quickly converted into cash. So either M1 मध्ये असणाऱ्या गोष्टी या कॅशच असतात किंवा पटकन कॅश मध्ये कन्वर्ट करता येतात. However, near money and near money which fall under M2 and M3 cannot be converted to currency as quickly. पण M2 आणि M3 मध्ये नियर मनी किंवा नियर मनी अशा प्रकारची जी डिपॉझिट्स किंवा ज्या प्रकारचे फॅक्टर्स इन्क्लूड होतात ते करन्सीमध्ये पटकन कन्वर्ट करता येत नाही. ओके, लेट्स सी द व्हिडिओ. ओ सॉरी, तुम्हाला दिसत नसेल नाही का? सॉरी. Money
money supply is the total amount of money in an economy. Economists who study the economy have various ways to measure the money supply. M1 is one of those measures. Other measures have similar names such as M2, M3, and MB. Why do economists need several ways to measure money supply? Because in addition to coins and paper money, also called hard currency, there are other forms of currency in an economy. These include checking and savings accounts, traveler's checks, CDs, negotiable orders of withdrawal, money market instruments, and more. While hard currency is called cash, these other forms are called near cash because they can be turned into cash quickly. When these near cash monies are added to hard currency, the total is much greater than hard currency alone. But because some forms of near cash are more liquid than others, economists need different measures depending on which forms of currency they are analyzing. Money supply can be quite different in size depending on which measure is used. M1 includes all hard currency, plus demand deposits such as checking accounts and negotiable order of withdrawal, NOW accounts. M1 is one of the smaller, narrower, most liquid measurements of money supply. M2 and M3 include M1, but add in additional, less liquid types of money and are therefore larger measures. सो मला वाटतं तुम्हाला हे जास्त पटकन लक्षात येऊ शकतं की M1 म्हणजे आपण काय म्हणतोय. ओके, नोटा, नाणी आणि डिमांड डिपॉझिट्स नेहमी लक्षात ठेवा म्हणजे M1. ओके, लेट्स लर्न. So M1 is a narrow measure of money supply that includes physical currency, demand deposits, travelers checks, and other checkable deposits. M1 does not include financial assets such as savings account and bonds. म्हणजे कुठल्याही प्रकारचे फायनान्शियल ॲसेट्स, शेअर्स, सेव्हिंग्ज अकाउंट, बॉन्ड्स या कुठल्याही गोष्टी M1 मध्ये इन्क्लूड केल्या जात नाहीत. The M1 is no longer used as a guide for monetary policy in United States due to the lack of correlation between it and other economic variables. So let's ignore the fact कारण युनायटेड स्टेट्समध्ये M1 हे जनरली गाईड फॉर मॉनिटरी पॉलिसी म्हणून यूज केलं जात नाही. पण आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ऑब्व्हियसली 4 measures of money supply. Obviously, several definitions of money supply have been given and therefore various measures of money supply based on them have been estimated. First, different components of money supply have been distinguished on the basis of different functions that money performs. Money म्हणजे पैसे तुमचे वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स परफॉर्म करतो. पहिली गोष्ट ते मीडियम ऑफ एक्सचेंज असतं. दुसरं त्याला व्हॅल्यू असते, पैशाला प्रत्येक काही ना काही व्हॅल्यू असते. आणि तिसरी गोष्ट तो स्टोअर करता येतो. सो ही सगळी जी फंक्शन्स आहेत आणि ह्याच्यापेक्षा अनेक वेगळी फंक्शन्स आहेत, त्या फंक्शन्सवर बेसिस तुमचं मनी सप्लायची डेफिनेशन ठरते. फॉर एक्झाम्पल, डिमांड डिपॉझिट्स, क्रेडिट कार्ड्स, करन्सीज आर युज्ड by the people primarily as a medium of exchange for buying goods and services and making other transaction. So लोकांकडून हे वापरलं जातं जेव्हा आपण काय काय वापरलं जातं, डिमांड डिपॉझिट्स, क्रेडिट कार्ड्स, करन्सी, नोटा, नाणी, आणि ते प्रायमरीली मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून वापरलं जातं गुड्स अँड सर्व्हिसेस बाय करण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी. ओके, ऑब्व्हियसली दे आर मनी बिकॉज they are used as a medium of exchange. Okay, so ह्याला आपण मनी ॲज सच कन्सिडर करतो कारण ते आपलं मीडियम ऑफ एक्सचेंज असतं and are generally referred to as M1. Another measure of money supply, M3, includes both M1 and time deposits held by the public in the banks. सो जनरली M3 मध्ये वेगवेगळ्या प्रकारची टाइम डिपॉझिट्स आणि M1 असं इन्क्लूड होतं. टाइम डिपॉझिट्स आर मनी दॅट पीपल होल्ड ॲज अ स्टोर ऑफ व्हॅल्यू. सो टाइम डिपॉझिट्स हे स्टोरेज पैशाचं करण्यासाठी लोकांनी वापरलेलं एक मीन्स ऑर मेजर असतं. The main reason why money supply is classified into various measures on the basis of functions is that effective prediction can be made about likely effects on the economy of changes in the different components of money supply. सो मनी सप्लायच्या बाबत विचार करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की याच्या मागचं मेन रिझन काय आहे की फंक्शन वाईज पैशाचे वेगवेगळे वापर केले जातात. फॉर एक्झाम्पल, इफ M1 इज इन्क्रीजिंग, फर्स्टली जर M1 म्हणजे फक्त करन्सी, नोटा, ट्रॅव्हलर्स चेक
फिजिकल करन्सी, डिमांड डिपॉझिट्स ह्याच्याबद्दल विचार करायचा झाला तर समजा ते वाढत असतील, इट कॅन बी रिझनेबली एक्सपेक्टेड दॅट पीपल आर प्लॅनिंग टू मेक अ लार्जर नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की भविष्यात जर लोक आत्ता M1 किंवा मनी सप्लाय 1 कंडिशन वाढत असेल तर लोक मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन करणार आहेत. Okay. On the other hand, time deposits component of money supply, that is M3, which serves as a store of value increasing rapidly, it can be validly concluded that people are planning to save more. जर M3 चा वाढत असेल, ज्याच्यात आपण टाइम डिपॉझिट कन्सिडर केलंय, तर याचा अर्थ लोक सेव्ह जास्त करतात रादर दॅन ट्रान्झॅक्शन करण्यापेक्षा, अँड अकॉर्डिंगली ते कन्झ्युम लेस करतात. Therefore, it is believed that the monetary analysis and policy formulation, a single measure of money supply, is not only adequate but may be misleading too. म्हणूनच असं म्हणू शकतो की मॉनिटरी अनालिसिस किंवा कुठची पॉलिसी फॉर्म्युलेट करताना एकच सिंगल मेजरचा वापर करणं, फक्त M1 कन्सिडर करणं, फक्त M3 कन्सिडर करणं, हे अतिशय चुकीचं ठरू शकतं. हेन्स व्हेरियस मेजर्स ऑफ मनी सप्लाय इज युज्ड. Recently in India as well as in some developed countries, 4 concepts of money supply have been distinguished. So भारतात 4 concept मनी सप्लायच्या ठरवल्या गेल्या. द डेफिनेशन ऑफ मनी सप्लाय गिवन अबाव रिप्रेझेंट्स अ नॅरो मेजर ऑफ मनी सप्लाय अँड इज जनरली डिस्क्राइब्ड ॲज M1. सो पुढे तुम्हाला जी डेफिनेशन दिसणार आहे, जी ब्लू फॉर्म्युला कोडमध्ये दिसते, सो ती तुम्हाला M1 ची डेफिनेशन, नॅरो मनीची डेफिनेशन दिसते. From April 1977, the RBI, Reserve Bank of India, has adopted 4 concepts of money supply. RBIने 4 कन्सेप्ट मनी सप्लायच्या इन्क्लूड केल्या इन इट्स अनालिसिस ऑफ द quantum of and variation of money supply. These 4 concepts of money supply are explained below. Money supply M1 or narrow money can be defined as M1 is equal to C plus DD plus OD. ओके, ज्याच्यात सी म्हणजे करन्सी विथ द पब्लिक, म्हणजे नोटा, नाणी. ओके, डीडी म्हणजे डिमांड डिपॉझिट्स इन द विथ द पब्लिक इन कमर्शियल अँड कोऑपरेटिव्ह बँक्स, म्हणजे कमर्शियल आणि कोऑपरेटिव्ह बँक्स मधली सेव्हिंग आणि करंट अकाउंट मध्ये असणारे पैसे म्हणजे डीडी असतं. आणि ओडी म्हणजे अदर डिपॉझिट्स हेल्ड बाय द पब्लिक विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारने किंवा इतर बँकांनी जी रिझर्व्ह बँककडे अदर डिपॉझिट्स ठेवलेली असतात, जी पटकन कॅशमध्ये कन्वर्ट करता येतात, ती. द मनी सप्लाय इज द मोस्ट लिक्विड मेजर ऑफ मनी सप्लाय M1. हे अतिशय लिक्विड असलेलं मेजर आहे. ओके, अतिशय लिक्विड डेफिनेशन आहे ही. ॲज द मनी इन्क्लुडेड इन इट कॅन बी इझिली युज्ड ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. दॅट इज द मीन्स ऑफ मेकिंग पेमेंट्स फॉर ट्रान्झॅक्शन. सो ह्या प्रकारची जी डेफिनेशन आहे M1 इज इक्वल टू C प्लस DD प्लस OD, ही पटकन कन्व्हर्ट करता येते ट्रान्झॅक्शनमध्ये, कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करण्यासाठी कॅशमध्ये पटकन कन्व्हर्ट करता येते. ओके, करन्सी विथ पब्लिक C इन द अबाव मेजर ऑफ मनी सप्लाय कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. सो C म्हटल्यावरती त्यात काय काय येतं? सो नोट्स इन सर्क्युलेशन म्हणजे आपल्याकडे असलेल्या नोटा, सर्क्युलेशन ऑफ रुपी कॉइन्स ॲज वेल ॲज स्मॉल कॉइन्स म्हणजे आपल्याकडे असणारी नाणी, कॅश रिझर्व्ह ऑन द हँड विथ ऑल बँक्स म्हणजे लोकांच्या प्रत्येक बँकेत असलेले कॅश रिझर्व्ह. नोट दॅट इन अ मेजरिंग डिमांड डिपॉझिट्स विथ द पब्लिक, दॅट इज DD, इंटर बँक डिपॉझिट्स, दॅट इज डिपॉझिट्स हेल्ड बाय बँक्स इन अदर बँक. म्हणजे असा विचार करा, जर समजा अर्बन बँकेने SBI मध्ये आपला डिपॉझिट ठेवलं असेल काही कारणाने, तर त्या प्रकारची जी डिपॉझिट ठेवलेली मेजर्स असतात, डिपॉझिट ठेवलेले पैसे असतात, इंटर बँक डिपॉझिट्स असतात, आर एक्सक्लुडेड फ्रॉम दिस मेजर. सो DD मध्ये ते इन्क्लूड केले जात नाही. In the other deposits with Reserve Bank of India, that is OD, deposits held by central and state government and a few others such as RBI employees pension and provident funds are excluded. So OD चा जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा OD मध्ये जनरली सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटने जे पैसे ठेवलेले असतात, जे डिपॉझिट्स ठेवलेले असतात, तसेच RBIच्या एम्प्लॉईजची पेन्शन आणि प्रोव्हिडंट फंड्स जे असतात ते इन्क्लूड केले जात नाही. सो काय काय इन्क्लूड केलं जात नाही ते तुम्हाला सांगितलंय. ओके, हाऊएव्हर दीज अदर डिपॉझिट्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्क्लूड द फॉलोइंग आयटम्स. सो काय काय असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ओडी मध्ये, अदर डिपॉझिट्स मध्ये? सो त्यात असतं डिपॉझिट्स ऑफ इन्स्टिट्यूशन्स लाईक UTI, IDBI,
IFCI, NABARD, etc. Demand deposits of foreign central banks and foreign government. So foreign central bank आणि foreign governmentsने जी डिमांड डिपॉझिट्स ठेवलेली असतात ती डिमांड डिपॉझिट्स ऑफ IMF, that is International Monetary Funds, and World Bank. It may be noted that other deposits of Reserve Bank of India constitute a very small proportion, that is less than 1%. सो जेव्हा आपण या डेफिनेशनचा विचार करतो M1 इज इक्वल टू C प्लस DE प्लस OD, तर त्यात ओडीचं प्रमाण हे 1% कमी असतं, बाकीच्या दोघांचं प्रमाण जास्त असतं. ओके, लेट्स टॉक अबाउट M2. M2 is a broader concept of money supply in India than M1. So M1 पेक्षा जास्त broader असलेली concept. In addition to the three items M1, that is C plus DD plus OD, याच्यापेक्षा the concept of money supply M2 includes savings deposits with the post office savings banks. Thus, M2 is equal to M1 plus savings deposits with post office savings banks. म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये आपण जे सेव्हिंग मध्ये पैसे ठेवतो ते सुद्धा M2 मध्ये इन्क्लूड केले जातात. सो M1 मधले COD आणि DD हे तर आहेतच, म्हणजे करन्सी नोट्स, त्याच्यानंतर डिमांड डिपॉझिट्स आणि अदर डिपॉझिट्स विथ RBI हे तर आहेच, पण त्याच्याशिवाय सेव्हिंग्स डिपॉझिट इन पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक्स ह्याचाही M2 मध्ये समावेश केलेला आहे. द रिझन वाय मनी सप्लाय M2 हॅज बीन distinguished from M1 is that saving deposit with post office savings banks are not as liquid as demand deposits with commercial and cooperative banks, as they are not checkable accounts. However, saving deposits with post offices are more liquid than the time deposits with the bank. सो सेव्हिंग डिपॉझिट पोस्ट ऑफिस मध्ये जे असतात ते जास्त लिक्विड असतात ऍज कम्पेअर्ड टू टाइम डिपॉझिट म्हणजे FD पेक्षा. ओके, मनी सप्लाय M3 किंवा ज्याला ब्रॉड मनी असं म्हटलं जातं. पण मला वाटतं आपल्याकडे 1च मिनिट उरलंय, तर मी हे शिकवते तुम्हाला, पण त्याच्या आधी मला 1 सेकंद काही ब्रेक घ्यायचा आहे. ओके.